त्यांचं नाव घेतलं पाहिजे। समाज तर सर्व दिवंगत झाले, पण आपल्या समाजामधील एक आपला परदेशी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुहाजी मोगरे आणि एक चांगला साहित्यिक आपला असा विद्वान शंकरराव बोराडे, जिल्हा अध्यक्ष आमची वरगंटे स्वप्नील, हे आपल्यामधून निघून गेले, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। पण या समितीमध्ये संघटनेमध्ये यांचं फार मोठं योगदान आहे। परमेश्वर मात्र त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती देवो, पुनश्च या ठिकाणी श्रद्धांजली आहे। सुधीर भाऊ धन्यवाद। सुधीर भाऊंची खंतही नेहमीच आहे की मला विषय नंतर देता, त्याबद्दल आम्ही समितीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेला त्यांचाच पहिला विषय ठेवला जाईल एवढा मी म्हणू शकतो। थोडस आपल्याला माहित असेल की व्हॉट्सअपवर काही समितीच्या विरोधात बातम्या येत आहेत आणि जे सूचना आहेत ते समितीच्या सोबत आहेत, पण ज्या आहेत काही समाजाचे ते वेगळे उलटे देतात। पहिला प्रश्न म्हणजे आपण की तुम्हाला माहित आहे की आंदोलन केलं त्यावेळेला गोरवेकरांनी एक पोस्ट टाकली होती, मी 11,000 दिले म्हणून, पण त्याचा हिशोब आणि पोस्ट आपण लगेच त्याला फिरवली आणि एखाद्या कार्यक्रमासाठी दिलेले पैसे एका समितीने हिशोब करून आपण आळंदीला तो हिशोबही मांडला। त्यांनी लिहिलं होतं की जमा खर्च कधी समिती सादर करत नाही। त्या मीटिंगला हे स्वतः गोरवेकर होते, त्यांनी संमती सही दिली। ही सगळी पोस्ट मी समितीच्या सगळ्या पोस्टवर आपण ग्रुपवर पाठवलेली आहे आणि समितीचा हिशोब 10 मार्च त्या 19च्या सभेत आपण आळंदीला दिलेला आहे। म्हणजे समिती आणि त्याला जमा खर्चामध्ये 10,000 रुपये खर्च जास्त झालेला आहे आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो अनिल भाऊ शिंदे यांनी 25,000 रुपये विदर्भमध्ये जमवून दिले अशी आम्हाला कबुली दिली मीटिंग मध्ये। कार्यक्रम झाला तरी त्यांनी पैसे दिले नाही, म्हणजे ते 25,000 रुपयापैकी 10,000 रुपये त्यांनी 4 महिन्यांनी दिले, म्हणजे 15,000 रुपये जो लॉस झाला तो कार्याध्यक्ष म्हणजे कोषाध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी सांभाळून तो आम्ही तेव्हा कुठल्याही कमिटीतून घेतलेला नाही। म्हणजे पैसे कमी देऊन आज ते आपल्याकडे हिशोब मागते आणि हा हिशोब आम्ही त्या मीटिंगला दिला नाही। आम्ही कुठलाही पेपर किंवा हा समितीचा कारभार पारदर्शक आहे, कुणीही कधीही मागा आमच्याकडे। त्यानंतर आपण घेतला होता ते आपल्याला पैसे द्यायचे होते, महाराष्ट्र राज्य धोबी परिक्रमा संघ कार्याध्यक्ष ते उन्होंने भरले ना तो पैसे त्यांनी। 8% नाही मिळाले। त्यानंतर आपण काही समाज बांधवांच्या वतीने आपण मंत्रालयात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी आपण पैसे काढले होते आणि ते पैसे तुम्हाला सांगतो की या वेळेला आपल्याला द्यायचे होते की त्यांनी एका पोस्ट मध्ये काय लिहिलंय की गिरीश राऊत आणि संतोष चौधरीकर यांनी देऊन दिले। एवढी मोठी रक्कम द्यायला मंचावर जेवढे बसलेले आहेत आणि स्वतः अनिल शिंदे यांच्या हातात मी काय दिली, रमाकांत शेतकलम, दिदी सोनटक्के, आपले विजय शिरसाट, ज्ञानेश्वर गवळी, स्वतः मी, मंगेश गायकर, नंतर अनिल शिंदे, मुरलीधर शिंदे, असे बरेचशी मंडळी आम्ही गेलो होतो। आम्हाला तिथे 10:30 वाजले, आम्हाला 5चा टायमिंग दिलं होतं, 10:30 पर्यंत आम्ही थांबून तो व्यवहार पूर्ण केला आणि ते पैसे देताना तो व्यवस्थित होता आणि आज पोस्टला येते की 6 लाख रुपये त्याला घेऊन दिले आणि त्याचा हिशोब आम्हाला दिला नाही। त्याचा हिशोब आम्ही जेव्हा 2-3 मीटिंग मध्ये मी मांडलेला आहे, आपल्याकडे तेव्हा जमले होते, नंतर आपल्याकडे आता जमा आहे 4 लाख रुपये। स्वतः हा हिशोब विचारायचा अधिकार त्यांना नाही का, तर ते समितीचे महासचिव तेच आहेत आणि ते आम्हाला हिशोब विचारतात। म्हणजे एखाद्याचा पाय घसरला कोणताही प्रश्न विचारतो आरोप करतो, त्याने दुसऱ्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे त्याच पोस्ट मध्ये की रमाकांत शेठ कदम गेल्यानंतर समिती प्रायव्हेट लिमिटेड झाली। जर भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण अनेक कामं चांगली केलेली आहेत, म्हणजे तुम्ही लिहितोय की म्हणजे का माहित आहे त्यांचं म्हणणं असं मी बोलेन तसं चालत जा, पण इथे कुणाचे मुक्त झाले आम्ही क्रमवून घेत नाही, जे सगळ्यांच्या मताने चालेल तेच आम्ही निर्णय घेतो। तिथे मी किंवा सोनटके साहेब बोलतो खायला तसं नाही, निर्णय घेताना सर्व संमतीने समाजाचं भलं होईल हे निर्णय आम्ही घेतले जातात आणि या समितीच्या कारभारात नेहमी पारदर्शकता मी असेपर्यंत ते ठेवणार आणि समितीने आता माझ्याकडे आणखी एक मोठी जबाबदारी मुख्य महासचिव म्हणून दिलेली आहे। ज्या 2018 समिती स्थापन झाली त्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून मुरलीधर शिंदे आणि सचिव म्हणून माझी नेमणूक केली
त्यापर्यंत कुठलं आंदोलन झालं, समाजाने किती पैसे घेतले, काय घेतले, समितीच्या सभा किती झाल्या, कुणी किती पैसे दिले, हा सगळा लेखाजोखा तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही मला बोलवा, मुंबईमध्ये मी तुम्हाला देईन. पण समितीबद्दल कुठलाही गैरव्यवहार आम्ही करणार नाही, केलेला नाही, याच्यापुढे करणार नाही. सर्व समाज बांधवांनी याची नोंद घ्या. यानंतर आपल्या समितीचे अध्यक्ष आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांना विनंती आहे की 2 समित्या स्थापन काल झालेल्या आहेत, तुम्ही बघत आहात. आम्हाला आनंद आहे आजची उपस्थिती, आपल्याबरोबर आहात म्हणून तुम्ही आलात. असेच आम्हाला सहकार्य द्या. ज्या वेळेला आमचं काही चुकत असेल तर तुम्ही मार्गदर्शन करा, पण समाजाच्या पाठीशी बरं, समितीच्या पाठीशी बरं, 2 ठिकाणी जाऊ नका. आम्हाला दुःख वाटतं का की आमचीच माणसं इकडे सांगतात माझ्या तुमच्याकडे तिकडे जाऊन हे करतात, तर असं करू नका. आमचं असे समाज या आमच्याकडून काही चुकाही होत असतील पण आमच्या निदर्शनास आला. आणि आम्हाला बघा हे काम करत असताना भावना वेळ नाही अजिबात आहे. तुम्ही जर पैसा त्याला वेळ नाही, समाजासाठी ते काम करताय, त्यांच्यावरही लोकांनी आरोप केले, पण त्या आरोप करणारे घाबरणारे ते नाही आहे. जसं साहेब देशिंग आहे तसे भाऊ आहे. तुम्हाला असं दिसत असेल पण ते कुठल्याही आरोपाला कधी घाबरत नाही. का घाबरत नाही तर आमच्याकडे आपल्याला व्यवहार पारदर्शक आहे. कुणीही कधी यावर लिखाण विचारावं, या मीटिंगला काय झालं आम्ही त्याला देऊ शकतो. म्हणून कोणत्याही समितीचा कुठलाही पदाधिकारी आम्ही घाबरू शकत नाही. दिलेले पैसे, दिलेला व्यवहार, घेतलेले निर्णय हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगू, फक्त त्याला वेळ द्या. आज तुमचे 4 लाख रुपये समितीकडे आहे समाजाचे, आम्ही आज पण सांगतो. आणि ते 4 लाख रुपये कोषाध्यक्ष यांच्या अकाउंट आहे. समितीचा अकाउंट आम्ही काढण्याचा समिती रजिस्ट्रेशन नाहीये, आम्ही करण्याचा मध्ये प्रयत्न केला होता, परंतु ते 4 लाख रुपये आहेत. तुम्ही सांगा की 2 दिवसाची मुदत द्या, त्यांच्या अकाउंट मध्ये काढू. असे कोणताही पैसा, आणि तुम्हाला सांगतो एक प्रामाणिक माणूस म्हणजे कोषाध्यक्ष म्हणून आहे, त्यांचं व्यवहारच असं आहे की कर्जदाराला लगेच देऊन टाकून आपला कार्यक्रम व्यवस्थित काढून पैसा उलट स्वतःच्या खिशाने घालतील, पण समाजाचा एकही पैसा न वापरणारा असं कोषाध्यक्ष आहे. आणि त्यांच्यावर आरोप अनिल भाऊ शिंदेने केले. काल मी फोनवर बोललो की तुम्ही आमच्याकडे होतात तेव्हा सगळं चालवून घेत आणि सगळं दिवसाने आज तुम्ही बोलताय, ठीक आहे बोलू, एकदा आपण भेटूया नंतरच चर्चा करू, पण अशा माणसाला विश्वास ठेवू नका. समितीचं कामकाज व्यवस्थित चाललेलं आहे, तुमच्या सगळ्यांची साथ असेल. आता सुधीर भाऊनी सांगितले साहेबांचे दिल्लीमध्ये आपण आपलं काम करू आणि आशिष भाऊच्या नेतृत्वाखाली हे आरक्षण आपण मिळवलं देऊ, हे सगळ्यांना सिद्ध करा असं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आशिष भाऊ आपल्या मार्गदर्शन. जय गोपाला. उपस्थित असलेले मंचावर समितीचे सगळे पदाधिकारी आणि माझी उपस्थित असलेले सगळे आलेले लोक, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. आज मी एवढं सगळं ऐकलं, एवढ्या दिवसापासून काय चालत राहिलं. व्हॉट्सअप मी कमी बघतो, व्हॉट्सअपवर काय चालते, मला फील्डवर येऊन काम करायला आवडते. व्हॉट्सअप तर बोलणारे बोलत राहतील, ते काय मला आवडत बी नाही, बघत बी नाही. आज आम्ही गेली एक मीटिंग केली इगतपुरीला, कारण लोकांचा संभ्रम एवढा आहे, कोर्टात जायचंय, बोलून घरी बसतील, कोर्ट आम्हाला जायला लागणार आहे. आज आम्ही एवढं धावपळ करून सगळीकडे येतो जातो का आपल्याला जे माझ्या वडिलांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि ते स्वप्न त्यांच्यासाठी नाही किंवा आमच्या परिवारासाठी कोणासाठी बी नाही, पण ते तुमच्या लोकांसाठी आहे, सगळ्यांसाठी. त्यासाठी आम्ही एवढी तडजोड करतो. त्यांनी एवढं त्यांचं जीवनात एवढं समाजासाठी टाइम दिला, सगळं काय केलं मी बघितलंय. काम सोडून ते आलेले, सगळीकडे गेलेत, दिवस रात्र ते आलेत. तर मला एवढंच म्हणायचं आहे, जे समितीचं काम चाललं आहे ते एकदम व्यवस्थित चाललं आहे. हे असे जे बोलणारे किरकोळ लोक आहेत त्यांच्या बोलण्याला तुम्ही लक्ष देऊ नका, ही माझी विनंती आहे. कारण हा जो फोटो आहे माझ्या वडिलांचा, तो फोटो आणि त्या व्यक्तीमुळे मी इकडे आहे. आणि ज्या दिवशी या समितीकडून काही असं घडलं, चुकलं,
जे तुम्ही जे पैशाच्या बद्दल ऐकलं असेल काय, त्या दिवशी मी स्वतः इथून बाहेर निघालो. कारण आजपर्यंत आमच्या रक्तात नाही की आम्ही 1 रुपयाचा हेरफेर कधी केला नाही. उलट आमच्या खिशातले जेवढे समाजाला जास्त देऊन आपलं काम पुढे जाईल हे आम्ही जगायला जातो. पण हे जे किरकोळ लोक आहेत जे समिती दुसरी करून पुढे पुढे काही गोष्टी आपल्याला मिसगाईड करतायत ते एकदम चुकीचं आहे. तुम्ही त्यांच्या ऐकण्यावर काय जाऊ नका. माझी ते खूप विनंती आहे. बाकी समितीचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते त्यांची कामं एकदम प्रामाणिकपणे आणि सगळं काय व्यवस्थित चाललं आहे. आणि जिथे जरूरत पडली तिथे आम्ही तुम्हाला पण विचारू, तुमचं पण सहकार्य घेऊ. काय कसं काय करायचं ह्याच्या पुढे परत एक मीटिंग ठेवू, तुमचं पण सजेशन द्या, मग आम्ही पुढे जाऊ. मला हेच म्हणायचं आहे. धन्यवाद. जय गोपाळ. एक मोठा सत्कार राहिलेला आहे. उषा कवळच्या यांना विनंती करेल की त्यांनी कृपया करून स्टेजवर यावं. आशिषभाई कदम त्यांचा सत्कार करतील. मनोज मस्के, वसंत लालचंद जाधव, संजय दशरथ राऊत, शरद रामचंद्र जाधव, महेश पांडुरंग बेडी, गणेश बोराडे, अनिल जमदारे, भाऊसाहेब बोराडे, रामदास गायकवाड, बापू भांबरे, योगेश शिंदे, आमचे नेहमीचे बोराडीचे कार्यकर्ते बापू येशी, संतोष निकम, गणेश निकम, शरद जाधव व राजेंद्र जमदारे या सर्वांनी कार्याच्या यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केलेले व इतर सर्व समाज बांधव यांचाही हार्दिक सत्कार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सूचना देतो की जळगावला आपल्या महाराष्ट्र प्रेरित बोधी सेवा मंडळीच्या आपल्या आभारासाठी मी इथे उभा आहे. कारण काय समोर ऑडियन्स पण नाही, कार्यक्रम पुढे चालवण्यात मला जे कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांचे नाव आता वाचण्यात आलेले आहे. आणि या कार्यक्रमाचा जो सर्व भार उचललेला आहे महाराष्ट्र प्रेरित बोधी सेवा सुधीर खैरनार आणि आमचे जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट यांनी या सर्व कार्यक्रमाचा कार्यभार या शब्दात पूर्ण झाली, सांगता झाली. संतोषराव सेवा मंडळाच्या वतीने कार्याध्यक्ष राजेंद्र शेठ खैनार, सुधीरभाऊ खैनार सगळ्या प्रकारे पार पाडल्याबद्दल समितीच्या वतीने मी या सर्व टीमचे अत्यंत आभारी आहे. आणि राष्ट्रगीताने आपण समिती सादर करूया. कृपाली आरक्षण समन्वय समितीचा समितीला पत्रिका आलेली आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आज नाशिक या तीर्थ क्षेत्रामध्ये धोबी समाज आहे. त्या धोबी समाजाची आरक्षण समन्वय समितीची बैठक आज इथे पार पडलेली आहे. धोबी समाजाचं एससीचं भीषण घोंगड आहे. हे दिवसेंदिवस 60-70 वर्ष झाले आज भीषण घोंगड पडलेला आहे. तरी देखील समाजाला पाहिजे तसा रिस्पॉन्स सरकारकडनं भेटलेला नाही. तर त्या संदर्भामध्ये आज आरक्षण समन्वय समितीची एक बैठक आहे ती आज नाशिकमध्ये पार पडली आहे. त्या संदर्भात समन्वय समितीचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यामध्ये माननीय समिती प्रमुख आशिष कदम साहेब आहेत, ते आपल्याशी बोलणार आहेत. आशिष भाऊ, आपण जो लढा लढत आहोत तो नेमका कोणत्या दिशेने आहे, तो नेमका योग्य ट्रॅकवरती आहे की नाही आहे, आपण जो लढा देतोय शासनाशी तो योग्य आहे की नाही आहे हे आपण विषय करा. नमस्कार. आता जो लढा आहे तो आमचा दिल्ली तो आता तिकडे आपल्याला त्यांचा परत इकडे जे अहवाल आला होता पार्टीला ते परत आपण भेटून त्यांना तिथून हे करून परत पाठवू. पण आता काय आहे, काय गोष्टी तिथून आम्हाला लवकर रिस्पॉन्स होत नाही. त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करून दिल्लीला जातो. त्यावेळेला काय पाठपुरावा आहे त्याच्या मागे लागणार पण सहकार्य आम्हाला महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे. आता आम्ही आता दिल्लीकडे जाऊन नाहीतर मग जिल्हा न्यायालय
यानंतर दुसरे समितीचे दुसरे पदाधिकारी आहेत माननीय सोंडेके साहेब आपण जो लढा लढत आहोत बरोबर या लढ्यासाठी आपलं योगदान आहे माननीय स्वर्गीय कदम साहेब यांच्या अंतर्गत आपण समिती स्थापन केली या समितीमध्ये कुठेतरी गुन्हे काढणे किंवा एकामेकावर चिखलफेक हे काही दिवसामध्ये चाललेलं आहे याबद्दल आपलं काय मत निष्काम कारवाईच्या संदर्भात सर्व आम्ही आरक्षण समन्वय समितीची स्थापना 2018 केली। या समितीमध्ये सर्व समावेशक असे समाविष्ट करून आम्ही कार्यकारिणी निवड झाली। 2017 पासून तर 2023 पर्यंत आरक्षणासाठी जी आम्ही लढाई लढली त्याचा लेखाजोखा आज आम्ही आमच्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजाने आम्हाला आमच्यावर विश्वास टाकला तर आरक्षण समन्वय समिती निश्चितच मेहनतीने परिश्रमाने सर्वांच्या समाजाच्या सहकार्याने ही लढाई पुढे रेटत आहे आणि ही महाराष्ट्र शासनाची लढाई आता आपण यशस्वी झालो। आता फक्त दिल्लीची लढाई सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। आता प्रश्न राहिला अंतिम टप्प्याच्या बाबतीत आम्ही काही विवंचनेमध्ये होतो की सुप्रीम कोर्टात जायचं की केंद्र सरकारचा पाठपुरावा करायचा म्हणून आम्ही एका वकिलाचा सल्ला घेतला, आम्ही एका माजी मंत्र्याचा सल्ला घेतला जे गृहराज्यमंत्री होते आज राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष त्यांनी आम्हाला प्रामाणिक सल्ला दिला की आपण पहिले RGA काय पत्र म्हणते याचा आपण वाट बघावी आणि निश्चितच आम्ही शेवटच्या टोकापर्यंत समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आरक्षण समन्वय समिती ही पाठीमागे आहे। पण आजची आमची आरक्षण समितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये असा ठराव झाला की आपण दिल्लीची लढाई जी आहे ही लढाई आपण आपल्या हातात एखादं तरी पत्र पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह झालं तर आपण सत्कारच करू सरकारचा त्यांचं अभिनंदनच करू पण निगेटिव्ह जर मिळाला तर त्याच्या बाबतीत आपण त्या पत्राला चॅलेंज करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची लढाई समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आम्ही निश्चितच सुप्रीम कोर्टात ताकदीनं लढू एवढा आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून आज हा ठराव या ठिकाणी झालेला आहे। राहिला प्रश्न आता आरक्षणाच्या बाबतीत काही समाज बांधव समितीमध्ये होते त्यांनी वेगळ्या पद्धतीची समिती स्थापन केली। आपण जे कार्य करत आहोत सगळे समाज बांधव यांचा उद्देश एकच आहे की आरक्षण हे समाजाला मध्ये मिळालं पाहिजे पण समाजामध्ये काम करणारी माणसं काही पदाधिकारी असतात समाज नेते असतात यांच्यामध्ये कुठेतरी फूट पडली तर ते समाजामध्ये काही चांगला संदेश जात नाही कारण जे समितीमध्ये आहे चांगलं काम सुरू असताना कुठेतरी वेगळी आपण आरक्षण समिती स्थापन करू आमचा त्याला विरोध नाही पण समाजामध्ये हा चांगला संदेश गेला पाहिजे। आमचा धोबी समाज हा कमी संख्येने आहे म्हणून संख्येने आपण लढलं पाहिजे। आज संघटनेची ही काळाची समाजाची गरज आहे म्हणून सर्व संघ एक संघ राहून आपल्या समाजाला कसा न्याय देता येईल हे सर्वांनी आपले विचार व्यक्त केले पाहिजे आणि ज्यांनी ज्या पद्धतीने लढायचंय त्या पद्धतीने लढावं। आमच्या आरक्षण समन्वय समितीचं काही म्हणणं नाही फक्त आम्हाला समाजाला न्याय मिळवून द्यायचा पण मात्र समाजामध्ये कुठेतरी चुकीचा संदेश जातो एवढंच माध्यमातून आज आम्हाला आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून सांगायचं। आमच्या माहितीनुसार आपण भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी आहात तर या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला भाजपाचा फायदा झालेला आहे का कारण की केंद्रात आणि राज्यात देखील भाजपाचं सरकार आहे तर आपण त्यांच्या माध्यमातून आपण कशी गेला की त्या पक्षाचा किंवा त्या सरकारचा राज्य सरकारला आपल्याला फायदा झालेला आहे का आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपली आरक्षण समन्वय समिती स्थापना 2018 मध्ये जरी झाली तरी 2002 मध्ये डॉक्टर भांडे समिती स्थापन झाली त्यांनी हा आपला अहवाल 2002 मध्ये त्या ठिकाणी सरकारकडे सादर केला 2002 ते 5 पर्यंत त्या अहवालाला काही धूळखात पडलेला होता त्यावेळेस तत्कालीन काँग्रेसचं सरकार होतं आणि 2005 मध्ये जेव्हा संघटनांनी व्यक्तींनी पाठपुरावा केला तर एक धातून मातून कुठेतरी निगेटिव्ह 2 कॉन्ट्रास्ट असणे अहवाल निगेटिव्ह अहवाल एक भारतीचा अहवाल आणि भाडे समितीचा अहवाल केंद्राने पाठवला त्याच्यानंतर 15 मध्ये पत्र आलं पण 15 पासून तर 2014 पर्यंत हे काँग्रेसचं सरकार होतं। आमचा काँग्रेसवर स्पष्ट आरोप आहे आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव देतात आमच्या समाजाची काय मागणी ही काय आम्हाला नवीन आरक्षण बाकीच्या समाजासारखं नाही पाहिजे
आमची हक्काची मागणी आहे. अरे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये धोबी समाज हा अस्पृश्य आहे असं लिहितात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनाकार आहेत, त्याच्यापेक्षा विद्वान झाला नाही आणि होणारही नाही. त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अस्पृश्याचे दिवस पूर्ण करते म्हणते. फक्त आम्ही राजकीय बळी ठरलो आणि ते काँग्रेसनं 2014 पर्यंत सरकारचे फाईल भूलखात पडली. ही फाईल 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचं तत्कालीन सरकार आलं आणि 2014 पासून खरी त्या फाईलला वाचा फुटली. मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी जरी असो तरी मी पहिले माझ्या जातीला महत्त्व देईल. जातीमध्ये जन्म घेतला, आम्हाला जातीचं ऋण फेडायचंय म्हणजे आमच्या जीवनाचं सार्थक झालं. मी माझ्या पदाचा उपयोग आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना एक साकडं घातलं आणि बावनकुळे साहेबांनी स्वतः सोबत आमच्या येऊन मंत्री असून सुद्धा 2019 मध्ये केंद्र शासनाला फक्त आणि फक्त भांडे समितीचा अहवाल घेऊन अस्पृश्याचे निकष पूर्ण करते म्हणून केंद्र शासनाला शिफारस केली. आम्ही भारतीय जनता पार्टीचं या तत्कालीन सरकारचं अभिनंदन करतो. आणि मध्यंतरी 2-2.5 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. केंद्राकडनं प्रपत्र आल्यानंतर 2 वर्ष त्यांनी काही त्या प्रपत्राला हात लावला नाही. परत यांचं युतीचं सरकार आलं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि बावनकुळे साहेबांनी पाठपुरावा करून या ठिकाणी प्रपत्र सुद्धा पॉझिटिव्ह बनवून अहवाल हो केंद्राला प्रपत्र गेलं आणि केंद्रामध्ये आम्ही नितीनजी गडकरी साहेब, कोणी काही म्हणत असेल पण नितीनजी गडकरी साहेबांनी या पुस्तकामध्ये विमोचन झालं. 5 पत्र दिले, स्वतः फोन लावले आणि केंद्रात सुद्धा न्याय धोबी समाजाला मिळाला पाहिजे अशी त्यांनी भूमिका मांडली. त्या माध्यमातून आम्ही विविध मंत्र्यांना भेटलो, खासदारांना भेटलो आणि पण काही गोष्टी घटनात्मक नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचा आपल्या पदाचा आपण उपयोग केलेला आहे. सध्याला लोकसभाच्या रणशिंग फुगलेल्या देशामध्ये नक्कीच धोबी समाजाचं आपल्या पदानुसार धोबी समाज आणि लोकसभा याच्यामध्ये 2 शब्द म्हणा. माझं एक आमच्या आरक्षण समन्वय समिती आणि ते माझं व्यक्तिगत मत म्हणतो की आपला समाज एकतर संघटित, सगळ्यात आपला मायनस पॉईंट आहे की आपण संघटित नाही. जरूर राजकीय दबाव असला पाहिजे. मराठा समाज हा प्रगती एवढा मोठा 5-5 संख्येने जरांगेसारखी एवढा मोठं उपोषण असून त्याच्याबरोबर सत्ता येते सरकारची अशा जरांगे पाटलाविषयी आरक्षणाविषयी मराठा आज काय परिस्थिती आहे आणि किती जरी आंदोलन केले, बहिष्कार जरी केले तर सरकारनं आरक्षण आपल्या समाजाला आपण दबावाला आपण आंदोलन केले नाही का, सरकारच्या विरोधात आनंद नाही केले, कुठेतरी आंदोलन केले, आक्रोश आंदोलन केले. पण आज ती वेळ नाही की कुठेतरी मतदानावर बहिष्कार करणं. म्हणजे त्याचा मॅसेज मला तरी वाटते की आज केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि भविष्यात जो सरकार येईल त्या सरकारमध्ये कुठे चुकीचा मॅसेज लावून या धोबी समाजाने या लोकसभेवर बहिष्कार टाकला होता असा कुठेतरी संदेश जाऊ नये. कारण अंतिम टप्प्यात आहो. हे जर नसतं तर निश्चित समाजाने महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वप्रथम बहिष्कार टाकून या सरकारचा निषेध केला असता. अंतिम टप्प्यात असल्यानंतर ही योग्य वेळ नाही. भविष्यामध्ये जर हे नाही दिलं तर आम्ही ते पण करू. प्रश्न नाही, पण ही माझ्या मते ही योग्य वेळ नाही. म्हणजे चालू घडामोडीमध्ये असा विषय आहे की धोबी समाज देखील भाजपाबरोबर आहे असं दिसत आहे त्यांच्या कुटुंबामधून. त्यानंतर माननीय स्वर्गीय कदम साहेब यांची जो काही समाजासाठी घेतलेला वसा आहे तो आपण घोषवलेला आहे. आपण काम करत आहात काही छोटे आरोप होत असतात त्या सगळ्याच गोष्टी राजकीय कुठल्याही क्षेत्रामध्ये हे आरोपाशी मोठे होत राहतात. त्याला मी घालत नाही आणि जे काम आहे ते माझ्या वडिलांचं स्वप्न आहे. त्या स्वप्नाला आमचं काय स्वतःचं काय पर्सनल हे नाही, त्याचं बेनिफिट आम्हाला नाही, पण हे पण आम्ही करून समाजाला काय जी आरक्षण परिषदेची आरक्षण समितीची आता बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातून समाज आलेला होता. या समाजानं न्यायालयीन लढाई की शासकीय लढाई यावरती त्यांच्या चर्चा अशी झालेला आहे. पाहूया पुढे काय निकाल येतो. तुझी लेकरे
पुण्य समजती पापाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 ही धोंड्याला म्हणती देवता भगत झुंडती तया जोगता स्वतःच देती त्याच योग्यता देव म्हणून कुणी न भगावे हो का शेंदरी दगडाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 कुणी न रहावे खुले अडाणी शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी यासाठी ही जिद्देवाणी मी जातीचा धोबी देवा धुई न कपडा मळलेला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 हेत मागणे तुला ती हरी घाम गाळीच्या मिळो भाकरी कुठेच कोणी नको भिकारी कुणी कुणाचा नको ऋण करी कुणी न विटो